चौकीसमोर महिला पोलीस कॉन्स्टेबलला बेदम मारहाण। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बघायची भूमिका। चाळीसगावची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात। चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या एका महिला कॉन्स्टेबलला काल रात्री 11 ते 30 वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगाराने घाटरोड पोलीस चौकीसमोर शहर पोलीस स्टेशनच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांसमोर लाथा बुक्याने बेदम मारहाण केली आणि तिला अश्लील शिवीगाळ करताना लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन तिचेशी केले। महिला पोलीस कॉन्स्टेबलला रेकॉर्डवरील गुन्हेगाराने मारहाण का केली या कारणाचा तपास घेतला असता सदर महिला कॉन्स्टेबलने शहर पोलीस स्टेशनच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार केलेली आहे। या तक्रारीचा राग या अधिकाऱ्याच्या मनात तिच्याविषयी राग होता आणि त्या रागातून त्याने सदर महिला कॉन्स्टेबलला रेकॉर्डवरील गुन्हेगारामार्फत घाटरोड पोलीस चौकीजवळ बोलावले आणि या ठिकाणी तिला गुंडाकरवी बेदम मारहाण केली। तिला बेदम मारहाण होत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि काही पोलीस घटनास्थळी उपस्थित होते, मात्र त्यांनी गुंडाला आवरण्याची आणि महिला कॉन्स्टेबलला त्याच्या तावडीतून वाचविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही। सदरच्या प्रकाराने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे। अधिकारी जर आपल्या सहकारी महिला पोलीस कॉन्स्टेबलला गुंडांकडून मारहाण करण्याची सुपारी देऊ लागले तर सर्वसामान्य जनतेचा काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। ज्या अधिकाऱ्यासमोर महिला कॉन्स्टेबलला मारहाण झाली आहे त्या अधिकाऱ्याचे आणि मारहाण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे क्लोज संबंध आहेत, शिवाय हा अधिकारी प्रचंड वादग्रस्त ठरलेला आहे। काही दिवसापूर्वी न्यायालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ विधितज्ञावर काही गुंडांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला। त्या अगोदर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली आणि शांततेने निघालेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला। शहर पोलीस स्टेशन समोर भर दिवसा दुपारी 1:30-2 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुले व काही पोलीस कर्मचाऱ्यांसमोर आज ज्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिला कॉन्स्टेबलला मारहाण केलेली आहे त्यानेच पत्रकार महेंद्र सूर्यवंशी यांना आपल्या काही गुण सहकाऱ्यांच्या मदतीने बेदम मारहाण केली होती। त्यानंतर महेंद्र सूर्यवंशी हे शहर पोलीस स्टेशनसमोर मोबाईलवर बोलत असताना मोटरसायकल आलेल्या 2 गुंडांनी त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेऊन पळ काढलेला आहे। या मोबाईल मध्ये पोलीस स्टेशनच्या काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधातले गंभीर स्वरूपाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग होते। सूर्यवंशी यांच्या हातातला मोबाईल हिसकावून नेण्यामागे देखील पोलीस स्टेशनच्या काही पोलीस कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचा हात असल्याचा संशय महेंद्र सूर्यवंशी यांना आहे। पातोंडा येथे महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्याची बातमी दैनिक सर्वांचा ग्रामस्थमध्ये आल्यानंतर वाळू तस्कर जोरवेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या निवासस्थानी आले होते। या गंभीर प्रकाराच्या अनुषंगाने जोरवेकर यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दखलपात्र गुन्हा दाखल करण्यास पोलीस निरीक्षकांनी नकार दिला आणि एक प्रकारे वाळू तस्कर असलेल्या गुंडांना अभय दिले। शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली आहे। अनेक हद्दपार गुंड शहरात बिनधास्त फिरत आहेत। गल्लीबोळात अवैध धंदे सुरू आहेत। तोतया पोलिसांकडून वृद्ध महिला पुरुष यांना लुटण्याच्या घटना दिवसाढवळ्या घडत आहेत, मात्र या प्रकाराला पायबंद घालण्याचा कोणताही प्रयत्न वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत नाही। गुन्हेगारांशी संबंध ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी किंवा त्याची चौकशी करण्याऐवजी त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांना पोलीस निरीक्षक त्रास देण्याच्या उद्देशाने कारवाई करण्यासंदर्भातल्या धमकीच्या नोटिसा पाठवित आहेत। महिला पोलीस कॉन्स्टेबलने रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करू नये म्हणून तिच्यावर काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काल रात्रीपासून दबाव टाकत आहेत। रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते व महिला पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली जात होती, मात्र पोलिसांनी आज सकाळपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। उलट त्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे। उबाठाचे नेते आणि नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी या प्रकाराच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जाब विचारला असून कारवाई करण्याची मागणी केली आहे।